भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरातील सिंधी लाईन परिसरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये सुमारे 1,64,000 रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे। तर या प्रकरणी 49 वर्षीय व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि ही कारवाई भंडारा गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सिंधी लाईन येथील रामू गोविंदराम गुरुनानी वय वर्ष 49 राहणार लाखनी याच्या दुकानाच्या गोदामावर छापा टाकला आणि यावेळी पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत विविध कंपन्यांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा मोठा साठा आढळून आला। महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याच्या विक्रीवर बंदी असताना हा साठा बेकायदेशीरपणे साठवून ठेवण्यात आला होता। तर या प्रकरणी आरोपी रामू गुरुनानी विरुद्ध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे।